अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 10 जुलै 2025 वार गुरुवार। या गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा, ज्या दिवसाची आपण सगळेच स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंची सेवा करण्यासाठी, गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी बघा हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो। आता प्रत्येक वर्षी जशी गुरुपौर्णिमा जवळ येते तशी 21 दिवस, 11 दिवस किंवा अगदी 7 दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करतो। कारण आपल्या गुरूंना विशेष प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। सेवेने आपण आपलं गुरुबळ मजबूत करतो, सेवेने आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करतो। आता बऱ्याच लोकांना गुरुपौर्णिमेनिमित्त कुठली सेवा करावी कळत नाही। बऱ्याच महिलांची मुलं लहान आहेत, प्रापंचिक कामं आहेत, त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही। गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण हे सर्वात प्रभावी पारायण म्हणलं जातं। असंख्य घरोघरी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक वर्षी गुरुचरित्र पारायण केलं जातं। मग आपली खूप इच्छा असते की मी सुद्धा यावर्षी काहीही झालं तरी गुरुचरित्र पारायण करणार, यावर्षी मी ही सेवा करणार, असं करणार, पण खूप ठरवतो। पण ठरवलं तरी पण बऱ्याच वेळा ती गोष्ट होत नाही। कितीही ठरवलं तरी असे काही अडथळे येतात, कारण गुरुचरित्राचे नियम इतके कठीण असतात की जे पाळणं शक्य होत नाही, किंवा अडथळे आले तर मग ते पारायण राहून जातं। पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुचरित्रातील असे काही अध्याय सांगणार आहे जे तुम्ही जर पठण केले किंवा त्याच्यासोबत जर या काही तुम्ही सेवा केल्या तर संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ लाभेल। गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण नाही जमलं, त्याऐवजी तुम्ही हे अध्याय जरी वाचले तरी त्याने तुमची पूर्ण जी काही फलप्राप्ती आहे ती होईल। मनातील कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, गुरूंचा आशीर्वाद राहील, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांची कृपा तुमच्यावरती राहील। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे अध्याय तुम्हाला मी सांगणार आहे ते सूतक काळात किंवा मासिक धर्म असेल तर अजिबात वाचायचे नाही, कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि कुठल्याही प्रकारचे जर आपल्याला सूतक असेल किंवा काही जर मासिक धर्म असेल तर त्यामध्ये त्या पारायणाला हात लावू नये। आता समजा तुमचा मासिक धर्म असेल किंवा सूतक तुम्हाला आलं आणि तुम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा असेल तर मोबाईलला, आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलला तुम्ही गुरुचरित्रातील 18वा अध्याय टाका आणि त्या अध्यायाचं तुम्ही श्रवण करा। तुम्ही फक्त ऐका चालेल, तुम्ही ऐकू शकता। मनातल्या मनात श्री गुरु दत्तांचा, स्वामी समर्थांचा तुम्ही जप करत राहा चालेल। फक्त सेवा करायची नाही, पण श्रवण केलं तरीही तुम्हाला त्याचं तितकंच फळ प्राप्त होईल। ठीक आहे। आता ज्यांच्या घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड असेल, औदुंबराचं किंवा उंबराचं झाड असेल ज्यावरती दत्तगुरूंचा वास असतो, ज्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो, अशा औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला बसायचं आहे। समजा तुमच्याकडे औदुंबराचं झाड नसेल तर आपल्याच घरामध्ये दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल, तिथे तुम्ही आसन घाला, स्वच्छ कोरं आसन घाला, स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि तुम्ही तिथे बसून हे अध्याय पठण केले तरीही चालतील। फक्त आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांचा, आपल्या गुरूंचा काहीतरी स्थान असावं, म्हणून त्यांचा फोटो किंवा मूर्ती जे काही असेल ते आपल्या डोळ्यासमोर असावं। आता तुमची जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न करताय पण इच्छा पूर्ण होत नाहीये, त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल त्याच्या समोर सुरुवातीला तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि थोडी खडीसाखर ठेवायची आहे। थोडी खडीसाखर आणि एक नारळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती दत्तगुरूंना, आपल्या स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि गुरुचरित्रातील 21वा आणि 28वा अध्याय वाचायचा आहे। 21वा आणि 28व्या। बघा 21 आणि 28 हे जे दोनही अध्याय आहेत हे इच्छा प्राप्तीसाठी, आपली प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दोनही अध्याय खूप प्रभावी आहेत। 2 अध्याय 21वा आणि 28वा हे 2 अध्याय तुम्ही 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, 4 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, कितीही वेळा तुम्ही तिथे बसून वाचू शकता। 21वा वाचायचा, 28वा, पुन्हा टाइम असेल तर 21वा वाचा, पुन्हा 28वा वाचा, पुन्हा 21वा, पुन्हा 28वा, असे हे दोनही अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचू शकता।
किंवा फक्त एक एक वेळा वाचला तरीही चालेल. सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही वाचू शकता. ज्या दिवसापासून हे अध्याय तुम्ही 2 वाचणार आहात तिथून सलग गुरुपौर्णिमेपर्यंत रोज हे अध्याय तुम्ही वाचा. तुम्ही ही सेवा उद्यापासून करा, परवापासून करा, 21 दिवस, 15 दिवस, 16 दिवस, 14 दिवस, 23 दिवस, 8 दिवस तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. जेव्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा त्याच्या 1-2-4 दिवसापासून जरी तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात केली गुरुपौर्णिमेपर्यंत, तुमची कितीही कठीण असणारी जी काही इच्छा असेल तर ती आवर्जून पूर्ण होईल. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावरती राहील. आता बऱ्याच वेळा आपल्या कामात अडथळे येतात, सतत अपयश येतं, खूप प्रयत्न करतो पण अपयश दूर होत नाही, अडथळे कमी होत नाही. अशा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. 18वा आणि 21वा गुरुचरित्रातील 18वा आणि 21वा अध्याय. 2 अध्याय जर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली किंवा दत्त महाराजांच्या समोर पठण केले तर कामातील अडथळे अडचणी जे काही आहेत ते दूर होतील. आता तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल, खूप प्रयत्न करताय पण एखाद्या व्यक्तीचं लग्नच होत नाही, अशा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील 3रा अध्याय वाचायचा आहे. 3रा आणि 7वा हे जे 2 अध्याय आहेत हे विवाहासाठी खूप प्रभावी आहेत. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली अडचण सांगायची, त्या व्यक्तीचा विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे जे 2 अध्याय तुम्हाला सांगितलेले आहेत 3रा आणि 7वा, तर या अध्यायाचं पठण करायचं. आता ज्यांच्या घरात भूत प्रेत पिशाच बाधा म्हणजे वाईट शक्तींचा वावर आहे, वाईट शक्ती काही केल्या कमी होत नाहीत, वाईट शक्ती खूप त्रास देत आहे, बऱ्याच वेळा भीती वाटते, दचकून उठतो, सतत नजर लागते, अशा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील 11 गुरुचरित्रातील 11वा आणि 16वा 11, 16 आणि त्याच्यासोबत 21 11, 16 आणि 21 हे 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. आता पुन्हा एकदा सांगते, जिथून तुम्ही वाचायला हे अध्याय सुरुवात कराल तिथून तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत सलग दररोज हे अध्याय वाचायचे आहे. हे अध्याय वाचत असताना तुम्ही कांदा खाऊ शकता, लसूण खाऊ शकता का? तर हो. हे अध्याय फक्त वाचत असताना कुठल्याही प्रकारचे जास्त नियम नाही, फक्त मांसाहार खाऊ नका. कारण पुन्हा एकदा सांगते, गुरुचरित्र हे अत्यंत पवित्र आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत म्हणजे रक्षण करणारा किंवा इच्छित मनोकामना देणारा, दत्तगुरूंची कृपा प्राप्त करणारा ग्रंथ आहे. त्यामुळे मांसाहार करून या ग्रंथाला चुकूनही स्पर्श करू नका. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मांसाहार करू नका, हे एकच याच्यामध्ये नियम आहे. लसूण कांदा झोपणं किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात ते कुठलेही नियम नाही आहेत. बघा, साधी सोपी सेवा आहे. या सेवेने तुमच्या इच्छाही पूर्ण होतील, कामातील अडथळे दूर होतील, जे हवं ते मिळेलही, गुरुबळही मजबूत होईल. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची पूर्ण पारायण करण्याची इच्छा आहे पण पूर्ण पारायण करणं शक्यच नाही आहे, अशाने संक्षिप्त गुरुचरित्र घ्या. माझ्याकडे सुद्धा संक्षिप्त गुरुचरित्र आहे. मी सुद्धा यावेळेस संक्षिप्ताचंच पठण करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र आहे, कुठेही तुम्हाला बाजारामध्ये ते सहज मिळेल, तिथे स्वामींचे केंद्र आहे तिथेही तुम्हाला मिळेल, तर संक्षिप्त गुरुचरित्र घ्या. हे संक्षिप्त गुरुचरित्र 3 दिवसात सहज वाचून होतं. आता त्याचे काही नियम आहेत का? तर त्याचेही खूप काही नियम नाही आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा फक्त मांसाहार खायचं नाही, हा एकच नियम आहे. मग अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, आवर्जून करा. ज्यांना गुरुचरित्र करायची इच्छा आहे त्यांनी कमीत कमी हे अध्याय वाचा. या अध्यायाने तुमचं गुरुबळही मजबूत होईल, गुरूंची कृपाही प्राप्त होईल आणि संपूर्ण गुरुचरित्राचं जे फळ आहे तेही तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ.